नमस्कार मित्रांनो, मी पवन रावर आणि कोकणी कॉम्बो मालवणी यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे कसं माहिती आहे का, गेल्या वेळी मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलं होतं जे आपलं घोणसिरचं धबधबा असा या त्याच्या म्हणजे ज्या टायमिंगला त्याचं काम चालू होता त्याच्या टायमिंगला ते मी एक पोस्ट केलं होतं आणि सांगितलं होतं की व्हिडिओ लवकरच येणार असा. तर सगळं काम आपलं कंप्लीट झालेलं आणि पावसाळा पण सुरू झालेलो असा. तर आता बऱ्याच जणांची पर्यटकांची गर्दी होत चालली आहे या. तर त्याच दृष्टिकोनात आता आपण व्हिडिओ करणार असं. तर मी सगळं काय पुढे सांगणार असं तुम्ही खाईना कसे काय येऊ शकतास, त्यानंतर तुम्ही आपल्या त्या आमच्या धबधब्यात कशा प्रकारे भेट देऊ शकतात हे सगळं आपण मी या व्हिडिओच्या मार्फत तुमका सांगणार असं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक शेअर सबस्क्राईब करू विसरू नको अजून जेणे कोणी नवीन असतील कोण चॅनलवर त्यांनी. तर आता माझ्यासोबत सोहम आणि श्रेयस असा बऱ्याच दिवसानंतर आपले भावसोबत असतात, तुमका मी दाखवते त्यांची भेट पण करून देत आहे. चला आता मित्रांनो, ह्यो रोड तुम्ही बघतास ना, ह्यो रोड आपल्या फोंड्यावर नाही येतात आणि ह्यो रोड सरळ जाता आपल्या कुर्लिया गावात जाता आणि ह्या साईडला आमची वाडी आहे दारवळवाडी म्हणून, आणि ह्या साईडला हे रोड जाता बघू शकतास. हे बघा, हे असे बॅनर पण लावलेले आहेत दकडे तुम्ही ह्या रस्त्याने ज्या टायमिंगला प्रवास कराल त्या टायमिंगला. आणि हे बघा दोघजण येतात. तर माझी तब्येत पण बरी नाही आहे, पण मी भेटणार तर नाही आहे, पण तुमका मी सगळी माहिती देणार असं या व्हिडिओच्या मार्फत. तर चला, तर बऱ्याच दिवसांनी आपले भाव असत हात दाखवा रे. चला आपण जाऊया, आपल्या प्रवासात सुरुवात करूया. मित्रांनो, ज्या टायमिंगला तुम्ही या रोडने प्रवास कराल ना त्या टायमिंगला तुमका हे बघू शकतास तुम्ही मस्त प्रकार जो व्ह्यू पॉईंट असा हे बरेच जण थांबतात. तर ज्या टायमिंगला तुम्ही थांबशाल ना त्या टायमिंगला कचरो वगैरे करू नकोस. सहज तरी बघू शकतास हे कचरो वगैरे केलेलो असा. तर ज्या काय तुम्ही खाऊ वगैरे आणशाल ना सगळी माहिती मी तुमका पुढे देणारच असे, पण ज्या टायमिंगला खाऊ वगैरे आणशाल ना तुमच्यासोबतच सगळं काय घाण असतं ती घेऊन जावा. आणि त्यानंतर ह्यो बघा, ह्यो रोड जाता सरळा जवळपास आहे ना. आता आपल्या 10-15 मिनटं लागतील आपल्याकडे जाऊ तिकडे. आमची घरा जवळच असत, हे बघू शकतास खाली आहेत आमची घरा. आणि हे बघा दोघजण असत. काय सांगशील, बऱ्याच दिवसांनी भावा असंच बरा ना बाकी हो आपलो. तर चला आता आपण जाऊया. मित्रांनो, ज्या टायमिंगला तुम्ही प्रवास करशाल ना त्या टायमिंगला अशा प्रकारचे फलक पण असतले वाटेन जाताना. तर हे बघू शकता, सदर परिसरात वन्य प्राण्यांचा वावर आहे, वाहने सावकाश चालवा. म्हणजेच आपल्या लिमिटची आहे ना, सगळ्यांनी गाडी चालवा. बघा 30ची लिमिट आहे ना, सर्वांनी जाताना सावकाश जावा, प्रवास आपलं सुरक्षित करा सगळ्यांनी. तर चला आता आपण जाऊया पुढे. मस्त. तर मित्रांनो, आता आपण जाऊया. तर बघू शकतास, तर मस्त प्रकारचं वातावरण आहे. 2 दिवस झाले मित्रांनो पाऊस नाही तर एक झाला, आणि त्यातनं मग ताप आणि सर्दी भरली, तरी पण म्हटलं व्हिडिओ करायचा असा आपल्या, तर करूया. तर मस्तपैकी आपण जाऊया. बऱ्याच जणांची पर्यटक असतात, बरेच पर्यटक असतात. तर आपल्या पर्यटक पण भेटतील, त्यांच्याकडनं पण थोडंसं रिव्ह्यू घेऊया कशा परिसर धबधबा वगैरे या सर्व गोष्टी. मित्रांनो, हे बघू शकतास, ह्यो रोड असा आपलं हे वरंडा जो आपलो. आणि त्यानंतर इकडून या साईडनं वाट असा. अजून ती वाट चांगली नाही झाली आहे, तुमका पुढची पण वाट दाखवते मी, पण अजून एक हायना पण एक वाट असा. पुढची वाट चांगली आहे, तुमका पुढची वाट दाखवते. चला मित्रांनो, हे बघू शकता, ह्यो पुढे जाता रस्तो असा तो कुर्लेक जाता, आणि ह्या साईडलाच बघू शकतात आपल्या उजव्या हातात ह्यो रोड जाता आतमध्ये असा. हे आता 4 व्हीलर वगैरे जातात काय थोडं अर्धवटपर्यंत तुमका दाखवतोय मी पुढे. आणि ह्यो बघा, ह्यो आपलं रोड येता फोंडा कणकवली त्या साईडून येतात रोड. ह्यो बघू शकतास, तुम्ही विचारलाच आहे कोणाक तरी विचारला ते तुमका हे सांगू शकतात. तुमका सांगितलं तो हायना रस्तो येता, आणि इथपर्यंत आम्ही हे गाडी आणून लावलं. आणि बरेच जण गेलेत वाटतं पुढे गाडी लावण्यात. तर बघू शकतास, आणि ह्यो धबधबा असा ना पूर्णपणे आतमध्ये असा. मी मागच्या व्हिडिओत बोललेले तुमका, आणि मागच्या व्हिडिओत तुम्ही तसं सपोर्ट केला तसं या व्हिडिओ सपोर्ट करा, कारण की मागच्या व्हिडिओ पण मस्त चांगल्या पद्धतीने व्हायरल गेलो. आणि तसेच आपल्या लोक भेटली पण, अशी ऑफलाईन लोक पण भेटली की ते बोलली की तुझं व्हिडिओ बघून आम्ही गेलो, तर म्हटलं मस्त वाटलं त्या बघून पण. चला आता आपण जाऊया पुढे. बघा अशी कडेकडेने जाऊचं लागतं त्याला, तिथं कडनं वाट असं आहे. आपण आहे ना चिखलात नाही नाही इलं. मित्रांनो, हे पण शेतीचं कामं चालू आहेत बघू शकतात. आपलं रोशन भाऊ असा तर असा आणि लावतात इकडे. यावेळी मित्रांनो धबधब्याचं काम पण चांगल्या पद्धतीत झालेलं असा. हे मागच्या वेळी बोललेलं आहे की इथं ब्रिज वगैरे बांधूचा असा सगळ्या गोष्टी काय काय बोललेलं आहे मी. तर सगळं तुमका दाखवणार असं आहे मी कशा पद्धतीचं काम झालेलं असं. आता मी पण पहिल्यांदाच जात आहे, तर बघूया कसा पद्धतीचं. आता चला आता आपण जाऊया. आणि जी आपली जी चिराची वाट होती ती चिराची वाट अर्धवट कंप्लीट झालेली, आणि पुढची आता थोडंसं पाऊस कमी झालं की करतील चालू असं मला वाटतं. तर चांगली गोष्ट जे आपलं पर्यटन चांगल्या पद्धतीचं होतं, आणि आपलं घोणसरी गाव चांगल्या पद्धतीने प्रसिद्ध होता या धबधब्याच्या मार्फत. तर खूप भारी वाटतं. आणि
बरेच क्रिएटर असत, त्यानंतर इन्फ्लुएन्सर असत, त्यांनी ज्या टायमिंगला तुम्ही आपल्या धबधब्यात भेट द्याल त्या टायमिंगला एकच सांगा की जे कोण कचरे वगैरे करणारे असत तर त्यांनी कचरा वगैरे करू नको, कारण की कचरा वगैरे केल्यानंतर पर्यावरणाची पण आपल्या हानी होतात, त्यानंतर आपल्याकडे त्रास होता, तो बाटली काचेची बिटली फुटल्यो तर मग परत आपल्याकडे त्रास, जी लोक थंय जाणार त्यांना पण त्रास. त्यामुळे सगळ्यांनी चांगल्या पद्धतीचं गायडन्स द्यावा. तर चला आता आपण जाऊया पुढे. इकडे बघू शकता शेती वगैरे झाली आहे चांगल्या पद्धतीची. 2-3 दिवस पाऊस नाही आहे, त्यामुळे पाणी बघू शकतास. तर आणि आता पाणी इथपर्यंत असतं आणि हायनं जाताना सगळ्यांनी सावकाश जावा असं सांगतंय. मासे बिशे आहेत बरेच, खवळे वगैरे आहेत बघा. पाण्याचा अंदाज घेऊनच जावा, जास्त खोल नाही आहे पाणी, तरी पण सांगतंय मी अंदाज घेऊनच जावा पाण्याचं. बघू शकता हे आपल्या धबधब्याचंच पाणी येतं वरून. आपल्या आता जंगलात शिरलो आपण. असं माझ्याजवळ ट्रायपॉड वगैरे नाही, तर तुमचं सिनेमॅटिक शूट दाखवले असते मस्त प्रकारचे, तरी पण ट्राय करेन मी सिनेमॅटिक शूटचा, म्हणजे आपल्या जंगलातील अशा सगळ्या गोष्टी. तर चला आता आपण जाऊया हळूहळू. बरेच जण पर्यटक गेले असतील असं मला वाटतं, कारण की गेले 3-4 दिवस बरेच गर्दी असं मी ऐकलेलं आहे. बघूया कसं काय तुम्ही जंगल असा, सगळ्यांनी सावकाश जावा एवढंच सांगतंय. चला आता भेटूया आपण पुढे आणि कमेंट करा सगळ्यांनी चांगले. चला मित्रांनो, इलो असं आपला हो चिराचा रोड बघू शकता. मी पुढे जॉईन करणार असं, अजून काम नाही झाला. आणि ह्या साईडला बघू शकता आता एक नवीन फलक लागलो, बघू शकता. वाचून घ्यावा तुम्ही, व्हिडिओ थांबवा. आणि आपल्या व्हाळात पाणी कमी आहे, नाही तर पाणी जास्त असताना ह्याच्यावर पाणी जातं, मग मस्तपैकी भारी वाटतं जाऊ वगैरे. बघूया, पाणी जरी कमी असला तरी पाऊस पडल्यावर लगेच पाणी वाढतं, हे आपण सांगते तेवढाच. बघू शकता आहे ना गेला नाही असत साईडने. तर जाऊया वर. हे बघू शकता अशा प्रकारचे ड्रम असत, ते कचरो टाकायचे, कोण कचरे आणतील ते. आणि हे बघा वाचून घ्यावा. वा मस्त टाकले नाही काय जणांनी. चला आणि ह्यो व्हिडिओ बघून झाल्यावर ना अजून एक माझा पहिला व्हिडिओ असं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलं आहे, तो व्हिडिओ जाऊन बघा, कारण की त्याच्यात मी जास्त माहिती दिली असं आहे आणि सगळ्या गोष्टी मी सांगितल्या असेल पद्धतशीर. तर तो आधी व्हिडिओ जाऊन बघा, कमेंटमध्ये लिंक असा. आणि हे धबधब्याची वाट म्हणा किंवा धबधबो हे पर्यटनात चांगल्या पद्धतीने वाव आणण्यासाठी आपले पालकमंत्री साहेबांनी पण चांगल्या पद्धतीचं आपल्या मदत केलेली असा. आणि आपले मनोज दादा म्हणा, त्यानंतर गावची सगळे लोक, ग्रामपंचायतचे सदस्य वगैरे सगळ्यांनी चांगल्या पद्धतीची मदत केलेली असा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून चांगल्या पद्धतीत वाढ होण्यासाठी. आणि त्यानंतर आणि जे आपले जे क्रिएटर असतील म्हणा, इन्फ्लुएन्सर असतील, यांचा पण चांगल्या प्रकारचा आपल्या सहभाग लागलो. आणि त्यानंतर आपलं हो धबधबो असा तो मस्तपैकी आता पर्यटनात चांगल्या पद्धतीने वाव भेटतो. बघा ह्या सगळ्यात महत्त्वाचा हळल्यानंतर ह्या तुम्ही अशा प्रकारचं काहीच करू नको, हे साऊंड वगैरे काहीच नको, प्लास्टिक बिस्टिक जे आपले जे ह्या व्यसन म्हणा कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नको. तर एवढाच सांगणं आहे या व्हिडिओच्या मार्फत. आणि तुमका एक आपलं धबधबो असा तो मस्तपैकी सगळ्यांनी भेट द्यावा एवढा सांगतं. एक ना एक दिवस वेळ काढून नक्की येऊन आमच्या धबधब्याक तुम्ही व्हिजिट करा, नक्कीच तुमका आवडात एवढं सांगतोय मी. आणि आता पुढे जाऊया. चला झाड पडला बघू शकतो सुवर्णाने, तुटला थोडासा. बघा हे झाड पडलं, कट करून टाकल्याने बरा केल्याने, लूज झाला थोडासा. बघा तर मित्रांनो आता आपण फायनली गेले असो आपल्या धबधब्याजवळ, बघू शकतात. बघा पहिला हे काय नसतं, तुम्ही पहिला व्हिडिओ बघितला असेल ना, त्यात काय नव्हता. पण आता एक काही झाडाकडनं काय दुखापत करता किंवा आपलं धबधबो असा. आणि आपलं पूल बांधल्याने बघू शकता. बघा पूल बघून घ्यावा. काय बघू शकता मित्रांनो, झाड असा पुलाच्या मधलाच वर काढल्याने या. त्याआधी महत्त्वाचं बघू शकता, झाडाला पण धक्को नाही लागू दिलेलो हा. ह्या साईडला आपलं धबधबो आणि ह्या साईडला पण आपला खाली बघू शकतात. सगळ्यांनी नक्की येऊन भेट द्यावा. बघा दोन्ही साईडने मस्त एकदम व्ह्यू. पाणी कमी आहे त्यामुळे मित्रांनो थोडंसं तुमका ह्या दिसतं. आता पाणी जास्त असल्यावर पूर्ण धबधबो भरलेलो असतो इथून इथपर्यंत. बघा भारी.
बघा मित्रांनो, तर पुण्यातच असा धबधबा तुम्हाला दाखवतो तुमचा पुन्हा. बघा खाली भिजू शकतात, होऊ शकतात. खाली पाणी नाही ना, बाहेर उभं झाला नसता तरी आता होऊ शकतात. पाठीमागे आपलं धबधबा बघा. सगळ्यांनी अवश्य भेट द्यावा एवढाच सांगते मी या व्हिडिओच्या मार्फत. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं का धबधबा कसं वाटलं मला कमेंटमध्ये सांगा आधी. आणि त्यानंतर पहिलं तुम्ही धबधबा बघितला होता आणि आताचा धबधबा बघितला, त्याच्यात काय फरक असा ते तुम्ही दोन्ही व्हिडिओ बघा. त्यानंतर मला कमेंट करून सांगा प्लीज. एकदा आमका पण समजा, मी पोल पण टाकेन, तुम्ही मला सांगा. आणि पोलला सगळ्यांनी नक्कीच आपलं जा मत असा तर नक्कीच हे मांडा. ही एक माझी कळकळून अशी विनंती असा तुमका. तुम्ही पोल टाकणार आहे तुम्ही नक्की बघा. सगळ्यांनी माझ्या चॅनलला पोस्टच्या इथे जाऊन पोल असणार किंवा तुमच्या बघा तुम्ही सबस्क्राईब करून जी नोटिफिकेशन आहे ती ऑलवर सेट केल्यानंतर ते तुमका पोल मी टाकून तुमच्या आपल्या यूट्यूबच्या फेसवर येऊ शकता. तुम्ही आपलं मत नक्की कळवा त्यावेळी. आणि कसं वाटतं मला सांगा. आता आम्ही जाता होता घरात, तब्येत ठीक नाही त्याने आता आंघोळ केलं असतं मी घरात. आता बघून पाठी जावं लागतं, बघू शकता धबधबा. तर मित्रांनो, व्हिडिओ कसं वाटलं तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नक्की एकदा आमच्या धबधब्यात भेट द्यावा सगळ्यांनी. आता मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, टेक केअर, बाय बाय, काळजी घ्यावा, स्वयं राहा.